ही तव गुणा बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणवणे किंवा भाकी तसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानु जो भानु आराधियला तयाचे कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्तीला गुणितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ शरण शरणाजी एकनाथा शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला 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 शरण शरण एकनाथा पायी मात ठेविला पायी मात ठेविला पायी मात ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जीवनामध्ये आल्यानंतर माणसानं नेमकं काय करावं याचं मार्गदर्शन करणारा सुंदर असा अभंग आज सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 हरिभक्तीपरायण वैकुंठवासी माधवराव पांडुरंग मोगल यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम करणारी मंडळी, कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने त्यांच्याशी संबंधित असणारी मंडळी, विविध क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या मोगल परिवाराच्या माध्यमातून त्यांचं स्मरण व्हावं याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. साधारणतः आपल्या सत्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गेलेल्या माणसांचं स्मरण करण्याची प्रथा ही सुरुवातीपासून चालत आलेली आहे. जगाच्या पाठीवरती काही अशी धर्म आहेत की हयात असताना ते माणसाला किंमत देत नाहीत, नंतर तर देण्याचा प्रश्नच नाही. मात्र आमच्याकडे हयात असतानाही किंमत देण्यात येते आणि गेल्यानंतरही किंमत देण्यात येते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या धर्माचे असणारे संस्कार आहेत. आपल्या संस्कारामध्ये जे अनेक संस्कार सांगितलेले आहेत त्या संस्कारातून माणसाची मानसिकता तयार होते आणि आपल्या पूर्वसुरींच्या संबंधानं कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची संधी त्याला वारंवार प्राप्त होत असते. त्यापैकी एक महत्त्वाची संधी म्हणजे हा वर्षाचा दिवस असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते तेव्हा मृत झालेली व्यक्ती ही त्याच्या तिथीच्या दिवशी ही अन्नप्राशन करण्यासाठी पृथ्वीवरती येत असते, पाणी पिण्याकरता पृथ्वीवरती येत असते. आणि या क्षणाला, या दिवसाला जर का त्याच्या संबंधानं काही कृती, काही क्रिया, काही कर्म हे शास्त्रोक्त पद्धतीनं झाले नाहीत तर उपाशीपोटी त्यांना परत जावं लागतं. आणि नाराजी एक प्रकारे पूर्वजांची ही वंशजांना प्राप्त होत असते. म्हणून आपल्यावरती हयात असणाऱ्यांचीही नाराजी नसावी आणि गेलेल्यांचीही नाराजी नसावी हा एक सामान्य भाव हा आपल्याकडे चालत आल्यामुळे आपल्याकडे काही विधी करण्यात येतात. परंतु हल्लीच्या काळामध्ये, सांप्रत काळामध्ये या दिवशी हरिकीर्तन आयोजित करण्याची एक प्रथा गेल्या 5-10 वर्षांपासून सुरू झालेली आहे. ती योग्य आहे अयोग्य आहे याच्या संबंधाने बोलण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण होतं आहे त्यामुळे ते योग्यच आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. विठ्ठल हरिभक्तीपरायण भांडे महाराजांनी मला संपर्क केला आणि आमचे शिष्य चोपदार घनश्याम गोसावी यांनी संयुक्तरित्या माझ्याशी संपर्क केला आणि सांगितलं असा असा कार्यक्रम आहे. खरं तर आता अखंड हरिनाम सप्ताहाशिवाय कीर्तन घ्यायचं नाही असंच बऱ्यापैकी ठरवलं आहे.
त्याचं कारण असं आहे की ज्यांचं पुण्यस्मरण ठेवलं जातं त्या व्यक्तीचं आचरण कसं आहे हे जाणल्याशिवाय कीर्तन करणं जरा धोक्याचं आहे. आणि आमच्यासारख्या परंपरेच्या लोकांना तर फारच त्रासदायक ही गोष्ट आहे. म्हणून सर, तारीख घेत असताना पहिले मी विचारलं की ज्या व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे ती व्यक्ती कशी होती हे सांगा. त्यांनी सांगितलं वारकरी होते, पंढरीचे वारकरी होते, पैठणचे वारकरी होते आणि पायी पैठणला पंढरीला जात होते. आणि त्यामुळे मी तात्काळ होकार दिला. होकार देण्याचं कारण ते वारकरी असणं आहे. होकार देण्याचं कारण समाजाला त्यांच्यापासून काही त्रास झालेला नाही हे आहे. आपण कोणाची मदत करू शकलो नाही तरी चालेल, पण आपण समाजाला त्रास देऊन त्यांचे शिव्याशाप घ्यायचे नसतात. हे बंद केलं तरी चालेल, तानपुरा पण चालू आहे, बंद करून टाक. आणि म्हणून अशी काही मंडळी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भांडे महाराज कीर्तन तारखा घ्यायचो त्यावेळी अशी कल्पना नसायची. मला असं वाटायचं की पुण्यस्मरण हे कायम पुण्यात्म्याचंच होतं की काय. परंतु अनुभव असा आला की कसंही वागणारे, काहीही खाणारे, काहीही पिणारे माणसं यांचंही पुण्यस्मरण म्हणण्यात येऊ लागलं. आणि मग एका परिसरामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा असं हरिभक्तीपरायण वैकुंठवासी असं काहीतरी लिहिलं होतं. आता होतं असं की प्रत्येक व्यक्ती ही आपल्या संपर्कातली असतेच असं नाही. त्या माणसाच्या संपर्कातली जी काही मंडळी आहेत ते त्या व्यक्तीबद्दल काय बोलतात हे अत्यंत महत्त्वाचं, हे देखील मला नंतर कळालं. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर निश्चितपणे ती व्यक्ती चांगली आहे असं समजण्यात आलं. पण कधीतरी एकदा असं झालं, एकाबद्दल बोललो आणि नंतर मला काही सांप्रदायिक लोक म्हणले महाराज तुम्ही बोललात खरं म्हणले, पण तो माणूस दारुडा होता हो म्हणले. आणि तेव्हापासून कानाला खडा लावला. म्हणलं आपल्यासारख्या परंपरेच्या माणसानं कोणाचंही वर्णन करणं, खरं तर देवाशिवाय कीर्तनकारानं कोणाचंच वर्णन करू नये. येरा मानवाची कोणाचीही स्तुती करायची नाही. कीर्ती मानवाचे वर्णनाय, हो हो हो, कीर्ती मानवाचे वर्णनाय, मानवाचे वर्णन कीर्ती मानवाचे वर्णन निंदात्वा स्तुती केलावी देवाची, कीर्ती मानवाचे वर्णनाय, कीर्ती मानवाचे वर्णनाय. करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णन कीर्ती मानवाची माणसाची स्तुती करण्याचं काहीही कारण नाही. मात्र ज्याच्या संबंधानं हा कार्यक्रम आहे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर चांगलं आचरण त्याचं असेल तर समाजासमोर त्याच्या 4 चांगल्या गोष्टी जर सांगितल्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीला, त्यांच्या घरातल्या लोकांना, त्यांच्या संबंधानं असणाऱ्या लोकांना जर काही सत्प्रेरणा मिळाली तर ती काही वाईट नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे कार्यक्रम करणं योग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे वारकरी होते. त्यामुळे मोगल परिवारानं आधी जर वारकरी नसतील तर वारकरी झालं पाहिजे ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे. हे पहिले आपण लक्षात घ्या. कारण होतंय असं की वारसदार हे संपत्तीचेच असतात, संस्कृतीचे नसतात, परंपरेचे नसतात. हे दुर्दैव आहे. सध्या दुर्दैव समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडतं की संपत्तीचे वारसदार सगळेच मिळतात पण परमार्थाचे वारसदार आपल्याला प्राप्त होत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम जर त्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या घरातल्या सर्वांनी त्यांच्याप्रमाणे वारकरी झालं पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे आचरण ठेवलं पाहिजे. गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. पंढरपूरची पैठणची वारी त्या ज्या वाऱ्या करत होते त्या सगळ्या वाऱ्या ह्या वाटून घेतल्या पाहिजेत. आता असंही असतंय, जशी संपत्ती वाटल्या जाते तशी या परंपरासुद्धा वाटून घ्यायला हरकत नाही. काही हरकत नाही, कारण सगळीच माणसं काही एकत्र करतील असं नाही आहे. पण कोणी ही वारी, कोणी ती वारी, किंवा अदलून बदलून घ्यायची. यावर्षी मी ही केली, पुढच्या वर्षी तू हे कर, असं हे सगळं जर केलं तर त्यांना खरं समाधान आहे. कारण आपण व्यक्ती हयात असताना त्याचं महत्त्व आपल्याला नसतं, पण माणूस जेव्हा घरातून जातो
तेव्हा मात्र त्याचं महत्त्व आपल्याला कळायला लागतं. आणि आपल्याकडे भूमिका अशी सामान्यतः पाहायला मिळते की आपल्याकडे कितीही मोठा माणूस असला तरी तो हयात असताना त्याचं कधीच महत्त्व नसतं. हयात असताना कधी त्याचं महत्त्व नसतं. अगदी तुम्हाला दुसरं तिसरं उदाहरण कशाला द्यायचं? ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानोबारायांनी घातला त्या ज्ञानोबारायांना सुद्धा विसरणारी कर्मदरिद्री आपण सर्व मंडळी आहोत. 200-250 वर्षामध्ये ज्ञानोबारायांसारख्या महापुरुषाला जर आपण विसरतो तर बाप दाद्याला आपण का नाही विसरणार? त्यांची संपत्ती तेवढी घेतो, त्याच्यावर मोठेपणा गाजवतो, मात्र त्यांनी जे संस्कार आपल्याला दिले ते संस्कार आपण बाजूला ठेवतो. त्यामुळे असे संस्कार बाजूला ठेवून जर का फक्त संपत्तीचे वारसदार होणार असाल तर तुमचं पुण्यस्मरण कोणी करणार नाही, ही भूमिका लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे जे आदर्श वारकरी संप्रदायाचे आहेत ते आदर्श समोर ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. ठीक आहे, एखादी व्यक्ती जेव्हा ती हयात असताना तिचा स्वभाव दाखवते, प्रत्येकाचा स्वभाव सारखा असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासारखं वागणं हे ठीक आहे, पण आचरण बाकीचं जे आहे ते त्यांच्यासारखं निश्चित ठेवायला पाहिजे, अशी माझी अगदी प्रामाणिक आणि प्राथमिक भूमिका आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये खरं तर श्रोते वेगळे असतात. वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळेच वारकरी बसलेले असतात. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे वारकऱ्यांसमोर सांगण्यात येतं. मात्र असे जे कार्यक्रम असतात याच्यामध्ये ज्यांचा वारकरी संप्रदायाशी अजिबात संबंध नाही त्यांना सुद्धा नातं गोता असल्यामुळे बळजबरी नका होईना कीर्तनाला यावं लागतं. इतर वेळी कीर्तनाला येतील न येतील माहिती नाही, पण नातेसंबंधामुळे बळजबरी येऊन बसावं लागतं. कारण नाही आले तर नाराजी नको, असं एक आता बरंच त्याच्यामध्ये राजकारण असतं, जाऊ द्या. पण हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या कीर्तनामध्ये कीर्तनाचा अभंग सोडवण्याची पद्धती ही अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनाच्या सोडवण्याच्या पद्धतीपेक्षा माझ्या दृष्टीनं थोडी वेगळी आहे. कारण सामान्य गोष्टींचं ज्ञान हे सगळ्याच श्रोत्यांना असेल असं कीर्तनकारांना कधीही गृहीत धरायचं नाही. कीर्तनकारांना असं कधीही गृहीत धरायचं नाही की सगळ्यांनाच सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, अजिबात असं होत नसतं. त्यामुळे वारकरी संप्रदायिकांच्या समोर ही कीर्तन नाही आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे हा अभंग घेण्याचं तात्पर्य काय आहे? हा अभंग आपल्याला नेमका काय सांगतो? तर वेळीच योग्य गोष्ट करा, एकदा काळ निघून गेला तर आपल्याला काहीही करता येणार नाही. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत आपण परमार्थ करायला हवा. एकदा आपल्या शरीरातून प्राण निघून गेला तर आपली अवस्था फुलातून सुगंध निघून गेलेल्या त्या फुलाप्रमाणे होते. देवालाही वाहता येत नाही आणि सामान्य माणसाला त्याचा सुवाससुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय, परिमळ गेलिया ओस फूल देठी परिमळ गेलिया, 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 ओस फूल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, हरी मोकी गाता हर पारी चिंता, हरी मोकी गाता हर पारी चिंता. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, हरी मोठी गाता हर परी चिंता, हरी मोठी गाता हर परी चिंता. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्याचे वाटी देहते, आयुष्याचे वाटी देहतैसा. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. ज्याप्रमाणे फुलातला सुगंध निघून गेल्यानंतर ते देवालाही वाहण्याच्या कामाला येत नाही आणि सुवास घेण्याच्याही कामाला येत नाही, त्या पद्धतीनं या शरीरातून जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा त्या शरीराचं काहीही मोल शिल्लक राहत नसतं. म्हणजे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्याला नाव आहे,
म्हणजे आपण सांगतो की अमुक अमुक व्यक्तीला ICUमध्ये दाखल केलेलं आहे, मात्र ती व्यक्ती जेव्हा मरते तेव्हा ह्या व्यक्तीचा देह उचला असं म्हणत नाही, बॉडी घेऊन जा. आता काय होतं, त्या शरीराचं नाव बॉडी, आता ते नावसुद्धा शिल्लक राहत नाही. त्यामुळे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आपण परमार्थ करायला हवा. लक्षात घ्या, काही जण म्हणतील आता आमचं वय झालं, आता आम्ही परमार्थ कसा करायचा. परमार्थाला वयाचं बंधन नाही आहे. तुम्ही कोणत्याही काळामध्ये परमार्थाला लागू शकता. ज्या क्षणाला तुम्हाला ही गोष्ट कळणार आहे की परमात्म्याची प्राप्ती हेच जीवनाचं परमप्राप्तव्य आहे, त्याच क्षणापासून तुमची खरी तर परमार्थाची प्रगती सुरू होते. आणि परमार्थाची, परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी काही लागत नाही. निष्ठा आणि विश्वास जर का आपण धारण केला तर आपल्याकडे किती वेळ आहे, काही आपल्याला देणं घेणं नाही. आहे त्या वेळेमध्ये आपण परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. असं संतांचं प्रमाण आपल्याला पाहायला सापडतं. देव आणि दानवांचं युद्ध सुरू होतं आणि त्या दानवांच्या आणि देवाच्या युद्धामध्ये देव हरायला आले. आणि हरायला आल्याच्या नंतर झालं असं की खटवांग नावाचा राजा त्यांच्या मदतीला धावून आला. मोठी सेना घेऊन तो धावून आला आणि तो धावून आल्यामुळे देव जिंकले आणि दानव हरले. दानव हरल्यानंतर देवाने आनंद व्यक्त केला आणि देवांनी, इंद्रदेवानी वगैरे सगळ्यांनी त्या खटवांग नावाच्या राजाचं वर्णन केलं, कौतुक केलं. म्हटले, बाबा तू आलास ना त्यामुळे आम्ही जिंकलो, नाही तर आम्ही हरलो असतो बरं का. त्यामुळे आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. एखाद्यानं आपल्याला काय माग असं म्हटल्याच्या नंतर, काहीही माग म्हटल्याच्या नंतर काय मागावं याची सुद्धा सद्बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. मी नेहमी सांगतो की आपल्याला मागायला कोण लावतंय याच्यावर काय मागायचं हे ठरवायचं असतं. आपल्याला कोण म्हणतंय, एकाला राजा प्रसन्न झाला आणि राजाने सांगितलं तुला जे पाहिजे ते द्यायला तयार आहे, काहीही माग. त्यांनी हातामध्ये तंबाखू होती, म्हटलं चुना दिला तर बरं होईल. म्हणजे राजा प्रसन्न झाल्यानंतर तंबाखूला चुना मागणारा महामूर्ख माणूस आहे. त्यामुळे कोणाला काय मागायचं हे कळालं पाहिजे. सर्वप्रथम त्यांनी प्रश्न केला की मला तुम्ही सांगा, माझ्याकडे नेमकं आयुष्य किती शिल्लक राहिलं आहे. पहिला प्रश्न त्या खटवांग राजाचा होता की माझ्याकडे नेमकं आयुष्य किती शिल्लक राहिलं आहे. तेव्हा इंद्रदेवानी अंतर्ज्ञानानं जाणलं आणि सांगितलं तुझ्याकडे 1च तास शिल्लक राहिलेला आहे, तुझ्या आयुष्याचा 1च तास शिल्लक राहिलेला आहे. खटवांग राजानं सांगितलं आता मला तुम्ही काही देऊ नका, याच क्षणामध्ये मला तुम्ही पृथ्वीवरती पाठवून द्या म्हटले. कारण तसा बघितला तर प्रवास करणं हे फार लांबचं काम आहे, रस्त्यात तो मेला असता. म्हणून मागणं काय मागितलं, याच क्षणाला मला मी पृथ्वीवरती जाईल एवढाच मला आशीर्वाद द्या. आणि आशीर्वाद दिला. त्याच क्षणाला पृथ्वीवरती तो गेला. त्याच क्षणाला पृथ्वीवरती गेल्याच्या नंतर झालं काय, त्यांनी 1 तासामध्ये साधना केली. कोणती साधना केली, नाम साधना केली. आणि काय झालं, 1 तास उरला खटवांग रायासे, 1 तास उरला खटवांग रायासे, 1 तास उरला खटवांग रायासे, 1 तास उरला खटवांग रायासे. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1च तास शिल्लक राहिला. नाथ महाराज म्हणतात भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास जरी शिल्लक राहिला, नामसाधना केली आणि भगवंताची प्राप्ती त्यांनी करून घेतली. म्हणजे आयुष्यामध्ये ज्या क्षणाला आपल्याला असं वाटेल की आपल्याला परमार्थ केला पाहिजे, त्याच क्षणापासून परमार्थ आपण सुरू केला पाहिजे. मग परमार्थ सुरू केला म्हणजे काय करायला पाहिजे, तर संसाराची बंधनं सोडायला पाहिजे, संसाराची आसक्ती सोडायला पाहिजे. आपण संसार सोडू शकत नाहीत. आपण सर्वजण गृहस्थ मंडळी आहोत. आपल्याकडून संसार किती जरी ठरवला तरी सुटणार नाही. मात्र त्या संसाराची आसक्ती आपण सोडू शकतो. म्हणजे हे माझं आहे इथपर्यंत ठीक आहे, पण हे माझंच आहे आणि दुसऱ्या कोणाचंच नाही, याला आसक्ती म्हणायची. त्यामुळे इथपर्यंत तर आपण करू शकतो आणि हे जरी केलं तरी परमार्थातलं पुढचं पाऊल आपण टाकलं असं आपल्याला म्हणता येईल. मी हे सगळं का सांगतोय, याचं कारण या अभंगाची ही पार्श्वभूमी आहे. आपल्याला वेळोवेळी संत महात्मे सावधानतेचा इशारा देतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार,
तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. बरं का, इथे काय आहे, चकारात्मक भाषा आहे. हाची विचार करावा म्हणजे दुसरा कोणताही विचार करायचा नाही. संतांचा एक एक शब्द खूप मोलाचा असतो. हाची करावा विचार. काय विचार करावा? तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा नाशिवंत देह आहे आणि हा जाणार आहे. आता हा कधी जाणार आहे याचं ज्ञान आपल्याला नाही. जाणार आहे एवढं मात्र नक्की आहे. य जायते तद म्रियते असं शास्त्रवचन आहे. म्हणजे जो जन्माला येतो तो मरणारच आहे. या मंडपात बसणारा एकही माणूस कायम जिवंत राहणार नाही. सगळेजण आपण मरणार आहोत. मात्र या जन्मामध्ये आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सद्गती प्राप्त होईल, हा विचार प्रत्येकाने मनामध्ये केला पाहिजे. आणि असा विचार करण्यासाठी संत महात्मे आपल्याला प्रवृत्त करत असतात, वारंवार सावधानतेचा इशारा देत असतात. मात्र गंमत अशी असते, कोणी किती जरी सावधानतेचा इशारा दिला तरी ज्याला माणसाला जे करायचं ते करून मोकळा होत असतो. त्या सिगारेटच्या पाकिटावरती असं लिहिलेलं असतं की सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे असं लिहिलेलं असतं. ते सडलेलं तोंड वगैरे दाखवलेलं असतं. पण गंमत काय होते, हे प्रत्येकजण पाहतो, पण पाहत पाहत ओढतो आणि ओढत ओढत वाचतो. अशी सत्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून काय होतं की आपल्याला परिस्थितीची जाणीव नाही आहे, किंवा जाणीव असली तरी ती करून घ्यायची नाही आहे. हे अगदी सामान्य लोकांची बुद्धी आहे. आणि आपण स्वतःला जर अतिसामान्य समजत असू तर ही सगळ्यांची बुद्धी असणार आहे. पण अतिसामान्य माणसाचं जीवन हे कधीही ध्येयापर्यंत पोचत नसतं. मग व्यावहारिक ध्येय असो किंवा पारमार्थिक ध्येय असो, त्या ध्येयापर्यंत हे कधीही पोचत नसतात. म्हणून सामान्यासारखं अतिसामान्यांसारखं माणसाने जीवन जगायचं नाही, तर काहीतरी आमच्या जीवनामध्ये असं करावं की आम्हाला लोकांनी लक्षात ठेवावं. आम्ही गेल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे हा इतका लवकर जायला नको, नाहीतर बरीचशी मंडळी अशी की बरं झालं गेला असं म्हणतात. अशी अवस्था जर आपली होत असेल तर आपल्या जगण्यातच काही अर्थ नाही. म्हणून संत महात्म्याचा आपण काय केला पाहिजे, आश्रय केला पाहिजे. संत वाङ्मयाचा आपण आश्रय केला पाहिजे. आणि संत वाङ्मयाचा आश्रय केल्यानंतर संतांनी सांगितलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपल्या जीवनामध्ये कदापि दुःख येणार नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी हे दासी, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय, अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा दुःख हे स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. बस, आणि सुखच सुख आपल्याला प्राप्त होतं. मग सुख पाहिजे असेल आणि दुःख घालवायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. ज्यांना इथे आता हे वारकरी संप्रदायिक लोक सगळे नसल्यामुळे वारकरी संप्रदायाचे नियम तुम्हाला माहिती नाहीत. सारखं सारखं उठून बसून करू नका. ज्यांना यायचं ते पाठीमागे बसतील. मध्ये मध्ये कोणी इकडं तिकडं बघू नका, नाहीतर पाठीमागं जाऊन बसा. विठ्ठल 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 आणि म्हणून संत महात्म्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे, अनेक गोष्टींचं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्हाला काय सांगितलंय, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, अल्प म्हणजे किती आहे, 100 वर्षांचं आयुष्य आम्हाला दिलेलं आहे. आता 100 वर्षाला अल्प म्हणायचं का जास्त म्हणायचं? आजच्या काळामध्ये जर का 100 वर्ष अल्प म्हणलं तर कसं काय जमणार? कारण बरीचशी माणसं ही साधारणतः 80 ते 90च्या दरम्यान मरतातच. ही सद्य परिस्थिती आहे, आत्ताचा कालखंड आहे. आणि त्यामुळे 80च्या वर जर आपल्याला आयुष्य प्राप्त झालं ना तर त्याला बोनस आयुष्य समजायचं, बरं का. उरले ते हरी तुम्हा समर्पण, ही वृत्ती असली पाहिजे. आता संसारामध्ये लक्ष घालायचं नाही, आता पैशाच्या व्यवहारामध्ये पडायचं नाही, आता बाकी कोणत्याही गोष्टीत भानगडीत पडायचं नाही. आता काय करायचं, ठाईचं पैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. पण हे माणसांना कळत नाही. मरेपर्यंत आसक्ती असते. पण गंमत लक्षात घ्या की आसक्तीमध्ये आपण जितके पुढे पुढे जाऊ तितकं आपलं पतन निश्चित ठरलेलं असतं. त्यामुळे आपल्याकडे आश्रम परंपरा चालत आलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आपल्याकडे सांगण्यात आलेले आहेत. याचा 25-25 वर्षांचा टप्पा हा शास्त्रकारांनी करून ठेवला आहे. त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, पण 25 वर्षांपर्यंत आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. 25 ते 50मध्ये आपण गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला पाहिजे. आणि नंतर 25 ते 75 वानप्रस्थाश्रम आणि 75 ते 100 हा संन्यासाश्रम असं सांगितलेलं
सांगितलेलं आहे, हे सामान्य लोकांच्यासाठी नाही आहे. मात्र तरीसुद्धा आपल्याला मी सांगतो की हा टप्पा किंवा हे विभाग आम्हाला शास्त्रकारांनी जरी करून ठेवलेले असले तरी आम्ही मरेपर्यंत संसारासक्त असतो. हे नको. माझं म्हणणं आहे, आम्हाला संन्यास घेता येत नाही ना, आम्हाला वानप्रस्थाश्रमात जाता येत नाही ना, काही हरकत नाही, पण आसक्ती संसाराची नको. हीच भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. किती आसक्ती, माणसाने किती किती जगावं आणि किती आसक्ती बाळगावी. हां, ते वृषपर्वा नावाचा एक राजा होता आणि त्याची एक कन्या होती, मोठी ती राजकुमारी होती आणि तिची एक मैत्रीण देवयानी म्हणून. झालं असं, शर्मिष्ठा त्या राजकुमारीचं नाव. कोणी ते हे तलावामध्ये स्नान करत होत्या काही मैत्रिणी वगैरे मिळून. आता ही जी राजकुमारी होती शर्मिष्ठा आणि देवयानी तिची जी मैत्रीण होती ती शुक्राचार्यांची पुत्री होती. शुक्राचार्य म्हणजे दानवांचे गुरु, दैत्यगुरु शुक्राचार्य. त्या शुक्राचार्यांची म्हणजे ती ब्राह्मणाची मुलगी आणि ही क्षत्रियांची मुलगी, आता म्हणजे राजाची मुलगी. आता झालं असं, काही माणसं समोरून येताना दिसले आणि त्या महिला ज्या त्या मुली आहेत त्या लाजल्या आणि त्यांनी काय केलं, पटकन आपण अंगावरती कपडे घ्यावेत म्हणून त्या सगळ्या जणी पळाल्या आणि अंगावरती वस्त्र घालून घेतलं. आता या देवयानीनं काय केलं, गडबडीमध्ये राजकुमारीचं वस्त्र अंगावरती धारण केलं. आता राजकुमारीचं वस्त्र अंगावर धारण केल्यानंतर शर्मिष्ठेला राग आला. शर्मिष्ठा बोलू लागली, म्हटले तुझी काय पात्रता आहे? हां, एक ब्राह्मणाची कन्या आहे, आमच्याकडं तुमचे वडील येतात आणि काय काय आध्यात्मिक गोष्टी करतात आणि तुझी एवढी हिंमत की माझे वस्त्र तू धारण करतेस? तिने खूप तिचा अपमान केला आणि ही गोष्ट त्या देवयानीला लागली. देवयानी आपल्या वडिलांकडे रडत रडत गेली. शुक्राचार्यांनी सांगितलं आता हिला अद्दल घडवावी लागेल. शुक्राचार्यांनी राजाला त्या ठिकाणी बोलावून घेतलं. राजाच्या लक्षात आलं की आपल्या मुलीची चूक झालेली आहे, कारण शुक्राचार्यांची पात्रता काय, ते दुसरं राज्य त्याच्या समोरच उभं करू शकतात एवढी त्यांची पात्रता होती. मात्र अत्यंत साध्या वृत्तीनं राहणारं हे व्यक्तिमत्व. आणि राजा पाय पडून माफी मागू लागला, सांगितलं माझ्या मुलीकडनं चूक झाली, तिला असं काही म्हणायचं नव्हतं आणि मला क्षमा करा. त्यांनी सांगितलं अजिबात नाही म्हणले. आता शिक्षा जी आहे ती देवयानी देणार. देवयानीला विचारलं की काय तुला तिच्याबद्दल काय करायची तुझी मानसिकता आहे? तिने सांगितलं माझं ज्याच्याशी लग्न होईल त्याच्याबरोबर हिने माझी दासीहून आजन्म सेवा करायची म्हणली माझी. आता ती राजकुमारी होती शर्मिष्ठा, तरी देखील वडिलांच्या समोर तिचं काही चाललं नाही आणि दासीहून ती काय झाली, ययाती राजाच्या बरोबर गेली. देवयानी आणि ययाती हे पती पत्नी. आता एक तिने अट घातली होती आणि तिने सांगितलं होतं तुला दासी म्हणून जरी नेलं तरी तू माझ्या पतीच्या जवळ फिरकायचं नाही, हे पण तुला सांगून ठेवते. कारण ती सुद्धा दिसायला सुंदर होती पण दासी वृत्ती धारण केलेली होती. आणि कालांतरानं तिला 2 मुलं झाली, देवयानीला आणि ययातीला 2 मुलं झाली. आता हे 2 मुलं झाल्यानंतर या शर्मिष्ठेनं एक भाव व्यक्त केला की मी पण तुमची दासी आणि माझा तुम्ही स्वीकार करा. आता यांच्या न कळत या दोघांना 3 मुलं झाली. आता देवयानी जेव्हा कुठेतरी फेरफटका मारत होती तेव्हा ती 3 गोंडस मुलं जेव्हा दिसली, त्यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा तेज दिसलं, तेव्हा देवयानीनं त्या मुलांना विचारलं की तुम्ही कोणाची मुलं आहात? तर तेव्हा त्यांनी मुलांनी सांगितलं की आम्ही ययातीची मुलं आहोत. ययातीची मुलं म्हणल्यावर तिला काही वाटलं नाही. मग तुमच्या आईचं नाव काय आहे? जेव्हा त्यांनी सांगितलं शर्मिष्ठा आमच्या आईचं नाव आहे, तेव्हा मात्र ती संतापली आणि संतापलेल्या देवयानीनं तिला बाहेर घालून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु राजानं तिची जरा समजूत काढली आणि तो संसार करू लागला. आता ही सगळी 5च्या 5 मुलं मोठी झाली. बघा आयुष्य किती. आता त्या ययाती राजाचं लग्न झालं, त्याला 5 मुलं झाली, ती मुलंसुद्धा तरुण झाली, मात्र त्याची भोगासक्ती काही कमी होईना. अजिबात काही कमी होईना. मात्र आता त्या दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्यांना शाप दिला की तुला मी सांगितलं होतं की तू शर्मिष्ठेच्या जवळ फिरकायचं नाहीस, मात्र तिच्यापासून तुला 3 अपत्य झाली. मी तुला शाप देतो की तुला वृद्धत्व येईल. आणि क्षणातच तो म्हातारा बनला. जो तरुण ययाती राजा होता तो क्षणात म्हातारा बनला. मात्र म्हातारा जरी तो बनला तरी त्याच्या मनामध्ये भोगाची वृत्ती काही कमी झाली नाही. लक्षात घ्या, एका ठराविक मर्यादेनंतर भोग संपला पाहिजे, पण त्याच्या मनातली भोगवृत्ती काही कमी झाली नाही. आणि त्यांनी माफी मागितली, मला काहीतरी उश्शाप द्या. तेव्हा उश्शापापोटी देवयानीनं विनंती केली, जाऊ द्या म्हणले, तुम्ही फारच मोठी शिक्षा दिली म्हणले त्यांना, कारण तिच्यासुद्धा आयुष्याचा प्रश्न होता. तिने सांगितलं काहीतरी त्यांना उश्शाप द्या. त्या शुक्राचार्यांनी उश्शाप असा दिला
की तुमच्या 5 मुलांपैकी कोणीही जर त्याचं तारुण्य ययातीला दिलं तर ययातीचं म्हातारपण त्याला जाईल आणि त्याचं तारुण्य ययातीला येईल, असा उशाप दिला. आता यांनी 5ही मुलांना विचारलं की कोणी माझ्यासाठी असं करतंय का? पहिला मुलगा यदुराजा आहे, जो भगवान श्रीकृष्णाचा पूर्वज, यदुवंश जो आपण म्हणतो तो ययातीचा पहिला मुलगा. त्यांनी सांगितलं मला याच्यामध्ये काही रस नाही, मला काही करायचं नाही, माझं स्वतंत्र परमार्थ करायचा. सगळ्यांना विचारलं. लहाना जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं बाबा मी हे घ्यायला तयार आहे, आणि त्यांनी त्याचं वार्धक्य घेतलं आणि स्वतःचं तारुण्य आपल्या वडिलांना देऊन टाकलं. आता हे तारुण्य मिळाल्याच्या नंतरही, म्हणजे लक्षात घ्या, तारुण्यापासून 5 मुलं, ती मुलं मोठी झाली, त्या मुलाचं तारुण्य घेतलं, त्याच्यावरही 1000 वर्ष तो भोग भोगू लागला. तरुण बनून 1000 वर्ष त्यांनी भोग भोगले. मात्र 1000व्या वर्षी त्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या मुलांवर अन्याय केला आहे. आणि भोग किती भोगायचे? आपण कितीही जरी भोग भोगले तरी सुद्धा आपल्या भोगाची शांती होत नाही. भोग म्हणजे घृतकुंभ आहे, म्हणजे त्या अग्नीमध्ये आपण टाकतच जातोय आहुती. तूप किती टाकलं म्हणजे अग्नी विझणार आहे, तर तूप टाकलं तर अग्नी वाढतच जाणार आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि त्यांनी मुलाचं तारुण्य त्याला देऊन टाकलं आणि स्वतः वार्धक्य घेतलं आणि आपलं जीवन संपवलं. दृष्टांत संपला. इथे ययाती राजा किती भोग भोगतोय, पण भोग भोगूनही त्याला समाधान प्राप्त होत नाही. म्हणून भोग भोगत असताना समाधानाची अपेक्षा अजिबात करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे सीमित स्वरूपामध्ये भोग भोगायचे असा विचार आम्हाला साधू संतांनी सांगून ठेवला आहे. त्याच्यासाठी चिरंजीव पद नाथ महाराजांचं वाचा. त्या चिरंजीव पदामध्ये माणसाने किती आसक्त असावं. माणसाने म्हणजे एखादा साधक असेल, तो साधक जर का ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचारी असणाऱ्या साधकानं कसं जीवन जगायचं. जर साधक हा गृहस्थ असेल तर त्यांनी कसं जीवन जगायचं. तर नाथ महाराजांनी सुंदर 2-4 ओव्या त्या चिरंजीव पदामध्ये सांगितलेल्या आहेत. जेव्हा भोगाच्या संबंधानं विषय आला तेव्हा गृहस्थ साधक म्हणू लागले, म्हणाल गृहस्थ साधके स्त्रिया सांडूनी जावे के. गृहस्थ साधक कदाचित असं म्हणतील मग आम्ही आमच्या काय बायका सोडून द्यायच्या का. नाथ महाराजांनी सांगितले याची अर्थी उत्तर निके ऐका आता सांगेन. तरी स्वस्त्रिये वाचुनी नातळावी अन्य कामिनी, कोणे स्त्रिया सन्निधवाणी आश्रयोझणी न द्यावा. स्वस्त्रियेसही कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निरुते, परी आसक्त होऊन या तेथे सर्वथा चित्त नसावे. नरनारी शुश्रूषा करीती भक्ती ममता उपजविती, परी जो शुद्ध परमार्थी त्याला खरं वैराग्य प्राप्त झालं असं नाथ महाराज म्हणतात. आणि म्हणून आम्ही कितीही भोग भोगले तरी त्या भोगाची शांती कदापि होणार नाही. त्यामुळे भोग सीमित ठेवावे, याच्यासाठी वारी करायची. आम्हाला या उपलब्धी वारीतून प्राप्त होतात. काही माणसं आता आम्हाला म्हणतात आम्हाला वारीला यायची खूप इच्छा आहे हो, पण गंमत अशी होते तिथे काही सोयच नसते असं म्हणतात बरीचशी. आणि सोय नसते बऱ्यापैकी, हे आपल्याला सुद्धा मान्य आहे. मात्र माणसं असं भावना व्यक्त करतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, अमुक तमुक सगळं जर असेल तर मग आम्ही वारीला येऊ. पण वारी आम्हाला काय शिकवते बघा. आता ही माणसं जी असतात ही बोलणारी, ते म्हणतात नो ॲडजस्टमेंट ॲट ऑल. अगदी अजिबात काही ॲडजस्टमेंट आम्हाला चालत नाही, आम्हाला आमचं सगळं जिथल्या तिथं पाहिजे. पण एकदा आयुष्यात जर वारी केली तर ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी या भूमिकेपर्यंत येतात. हे वारी आपल्याला शिकवते. विठ्ठल विठ्ठल हो. त्यामुळे आम्हाला 100 वर्षांचं आयुष्य दिलेलं आहे. आता या 100 वर्षांना अल्प का म्हटलेलं आहे ही भूमिका आपण लक्षात घ्या. 100 वर्ष तुमच्या आमच्यासाठी जास्त आहेत, मग संतांनी अल्प का म्हटलंय? कारण संत जेव्हा बोलत असतात ते कुठल्या तरी परिप्रेक्ष्यामध्ये बोलत असतात, म्हणजे कुठला तरी संदर्भ देऊन बोलत असतात. संदर्भ काय आहे? 100 वर्ष कमी याचा अर्थ कधीतरी 100पेक्षा जास्त आहे असा दुसरा त्याचा अर्थ होतो. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षांचं होतं. त्याच्यातलं 1 शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षांचं आयुष्य मनुष्याला प्राप्त झालं. द्वापर युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झाले, 1,000 वर्षांचं आयुष्य शिल्लक राहिलं. आणि कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं, 100 वर्षांचं आयुष्य राहिलं. म्हणून इतर युगांच्या तुलनेमध्ये कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य 100 वर्ष आहे, पण ते अल्प आहे असं संत म्हणतात. मग आता संतांनी जरी इतर युगाच्या तुलनेमध्ये आपल्याला हे आयुष्य सांगितलेलं असलं तरी देखील माणसाचं जे 100 वर्षाचं आयुष्य आहे ते सुद्धा तसं बघितलं तर खूप जास्त आहे. पण माणसाचा तिथेसुद्धा काय होतो? भोग सरत नाही. त्याला भोगतच राहावंसं वाटतं. आणि
आता ह्या सगळ्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत आणि हे 5 विषय माणसाला अडकवून टाकत असतात. लक्षात घ्या, मी हे सगळं बोलतोय तर काही जणांना असं वाटेल हे आपल्यासाठी नाही, हे सगळं आपल्यासाठी, ही आपण गोष्ट लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी केवळ आपल्यासाठी आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले असा, आपल्याला हा उपदेश संत महात्म्यांनी केलेला आहे. त्यामुळे जो योग्य वेळी जागृत होणार नाही त्याचा नाश हा निश्चित ठरलेला आहे, हे संतांनी सांगून देखील ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही किती भोग भोगायचे, काही मर्यादा पाहिजे. काही माणसं अशी असतात की एवढा प्रचंड पैसा असतो, प्रचंड पैसा असतो, पाण्यासारखा पैसा एखाद्या गोष्टीवरती ते खर्च करत असतात. अगदी जळता जळणार नाही एवढी प्रॉपर्टी त्यांची असते, मात्र तरी देखील हातातून काही सुटत नाही, दानत वृत्ती नाही. म्हणून माझं एक निरीक्षण आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे दानत नाही आणि ज्याच्याकडे दानत आहे त्याच्याकडे पैसा नाही. ही सत्य परिस्थिती लक्षात घ्या. मी खूप निरीक्षण करून मी आपल्याला सांगतोय. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला द्यावंच वाटत नाही. बरं दाबून करणार काय? काहीच नाही. 15 अनर्थ सांगितलेत अर्थाचे नाथ महाराजांनी. आपण भागवत वाचा नाथ महाराजांचं. नाथ महाराजांनी सांगितलं, पैशाला जर का योग्य वेळी तुम्ही त्याचा वापर केला नाही तर तो पैसा तुमच्याकडे निघून जातो, केलेले कष्ट शून्य होऊन जातात. आपण नाथ भागवत वाचा, आपण संतांचं वाङ्मय वाचत नाही म्हणून आपल्याला आपल्यावर ही परिस्थिती ओढवते. 15 अनर्थ सांगितलेले आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारे पैसा आपल्याकडून निघून जातो. मुळात बघा, आपल्याला ते बोलायला आता वेळ नाही, आपल्याला अभंगावर सुद्धा पुढे बोलायचं आहे. म्हणून अर्थाची 15 अनर्थ सांगितली. किती संपत्ती घेतली म्हणजे समाधान आहे, किती मोठं घर झालं म्हणजे समाधान आहे. अहो, ज्याचं घरच नसतं त्याला असं वाटतं, आता पुणे, मुंबई, नाशिकसारख्या ठिकाणी गेलं तर त्याला असं वाटतं की आपलं 1 रूम किचन तरी असलं पाहिजे. अगदी सामान्यांचं बोलतोय मी, 1 रूम किचन तरी असलं पाहिजे. बरं, आता तो जेव्हा ते घेतो तेव्हा त्याच्यात समाधानी असतो का हो? तो म्हणतो 1 BHK जर झाला तर आपलं सगळं व्यवस्थित. बरं, ते घेतल्यानंतर मग 2, मग 3, मग 4, मग बंगला. पण माणसांचं घर किती जरी मोठं असलं तरी प्रत्येकाची एकच अडचण आहे की अजून एक खोली पाहिजे होती. मग अनुभव आहे की नाही मला सांगा. आपलं घर कितीही मोठं असू द्या, आपल्याला काय वाटतं, अजून एक खोली पाहिजे होती. का? ही वृत्ती माणसाची यासाठी आहे कारण समाधान नाही. आमचे साधू संत आम्हाला ते सांगतात, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग, दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून आमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानत नाही आणि आमच्याकडे जे नाही त्याच्या पाठीमागे आम्ही लागतो. त्याच्यामुळे आपल्याला सुख कधी मिळत नाही. सुख केव्हा मिळणार आहे? माझ्यापेक्षा एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे. माणसाचा आणखी एक स्वभाव आहे, माझ्याकडे एखादी गोष्ट आहे आणि माझ्यापेक्षा जर का चांगली गोष्ट एखाद्याकडे असेल तर मला दुःख होतं की ती त्याच्याकडे आणि माझ्याकडे नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. पण संसार आणि परमार्थ करत असताना 2 गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. उदाहरण देतो म्हणजे आपल्याला पटेल. मी नेहमी उदाहरण सांगतो. सायकलवाल्या माणसाला कायम असं वाटत असतं की ज्याच्याकडे मोटरसायकल आहे ना तो खरा सुखी आहे. पायडल मारायची गरज नाही, त्रास नाही, बटन स्टार्ट, बस गिअर टाकला की निघाली. मग आता मोटरसायकलवाला सुखी असं जर का सुखाचं लक्षण केलं तर मोटरसायकलवाल्याला विचारा, बाबा तुझ्याकडे मोटरसायकल आहे, ते सुखी आहेस का? तो म्हणतो, कशाचं सुखी? उन्हामध्ये पावसामध्ये जावं लागतं, त्रास होतो, त्याच्यापेक्षा 4 चाकी ज्याच्याकडे आहे ना तो खरा सुखी आहे. मग आता 4 चाकीवाला सुखी अशी जर का सुखी माणसाची व्याख्या केली तर 4 चाकीवाल्याला विचारा, तो सुखी आहेस का? तो म्हणतो, कशाचं काय? म्हणतो, माझी गाडी तर साधी आहे. भारी गाडी ज्याच्याकडे आहे ना तो खरा सुखी आहे. अहो, हॉर्न सोडून सगळं वाजतं म्हणले माझ्या गाडीचं. मग भारी गाडीवाल्याला विचारलं, ज्याची 2 कोटी 3 कोटी रुपयाची गाडी आहे, की बाबा एवढी भारी गाडी आहे बाबा, सुखी आहेस का? तो म्हणतो, काय सांगावं, 4-5 लाखाची 4 चाकी ज्या ट्रॅफिकमध्ये अडकते त्याच ट्रॅफिकमध्ये माझी 2 कोटीची गाडी अडकते. मग ज्याच्याकडे स्वतःचं हेलिकॉप्टर आहे तो खरा सुखी आहे म्हणतो. आता हेलिकॉप्टर ज्याच्याकडे तो सुखी आहे असं जर का सुखाचं लक्षण केलं त्याला विचारा, तो सांगतो अजिबात नाही, 50 परवानग्या घ्याव्या लागतात, प्रत्येक ठिकाणी हेलिपॅड बनवावं लागतं, जागा उपलब्ध होत नाही, परवानग्या मिळत नाही, पैसा लागतो आणि लांब लांब जायचं असलं तर काय परवडत नाही म्हणले. मग ज्याच्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे ना बस तो खरा सुखी. आता हे कुठं थांबणार आहे? हे कुठेही थांबणार नाही. कारण ज्याच्याकडे एक जेट आहे तोही सुखी नसणार आहे, कारण त्याला 2 अपेक्षित आहेत. लक्षात घ्या, म्हणजे मर्यादा ही प्राप्त करण्याची आपल्याकडे नाहीच आहे. जे प्राप्त आहे त्यापेक्षा आणखी आम्हाला पाहिजे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला,
हिंडता दिशा पावला हिंडता दिशा पावला माया वेष्टीला जीव माझा हो माझ्या बेष्टीला जीव माझा स्वहितने नती कोणी माझे स्वहितने नती कोणी हो माझे सोहित हे नक्की कोणी माझे सोहित हे नक्की कोणी सुरुवात काय? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे सोहित नेणती कोणी. ही भावना संत महात्म्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे आम्ही कितीही प्रयत्न केले तरी संसारामधून आम्हाला सुख प्राप्त होत नाही. मग काय करायचं? एक सूत्र लक्षात ठेवायचं. एक सूत्र कायम लक्षात ठेवायचं. माणसाला जर का सुखी जीवन जगायचं असेल तर एक सूत्र कायम लक्षात ठेवायचं. काय सूत्र आहे? तर परमार्थामध्ये आपल्यापेक्षा वरच्याकडे बघायचं तर सुख आहे, आणि संसारामध्ये आपल्यापेक्षा खालच्याकडे बघायचं तर सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, ज्याच्याकडे विमान आहे त्याने हेलिकॉप्टरवाल्याकडे बघितलं तर त्याला सुख आहे की त्याच्याकडे हेलिकॉप्टर आहे पण माझ्याकडे विमान आहे. हेलिकॉप्टरवाल्याने भारी गाडीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे. भारी गाडीवाल्यानं साध्या चारचाकीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे. साध्या चारचाकीवाल्यानं दुचाकीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे. दुचाकीवाल्यानं सायकलवाल्याकडे, सायकलवाल्यानं चालणाऱ्याकडे, चालणाऱ्यानं अपंगाकडे, अपंगानं प्राण्याकडे बघावं तर त्याला सुख आहे. विठ्ठल पण हे सुख आम्हाला संसारातून मिळत नाही हे मात्र आपण लक्षात ठेवा. ते तात्पुरतं समाधान असेलही, पण पारमार्थिक कोणत्याही गोष्टीनं सुखच प्राप्त होणार आहे आणि सांसारिक कोणत्याही गोष्टीनं दुःखच प्राप्त होणार आहे. मात्र याचा अर्थ संसार त्यागावा असं संत कधीही सांगत नाहीत. गृहाश्रमो संडिता कर्मरेखा नोलांडिता निजव्यापारी वर्तता बोधू सर्वथा न मैळे. आपण आपली आपली कृती करत असावं, आपला आपला व्यापार करत असावं, मात्र हा बोध मलिन होत नाही. प्रपंच खणून सांडावा मग परमार्थू मांडावा, हा संदेही न लगे करावा प्रपंच वाघवा परमार्थ होय. म्हणजे प्रपंच करत असताना परमार्थ आड येत नाही, परमार्थ करत असताना प्रपंच आड येत नाही. जेव्हा अंतःकरणाची वृत्ती परमतत्वावरती स्थिर असते मग तुमची प्रपंचातली प्रत्येक क्रिया परमार्थ होत असते. मात्र या गोष्टी आम्हाला कळत नाहीत. का कळत नाहीत? कारण आम्ही कीर्तनाला जात नाहीत. बरं, कीर्तनाला गेलो तरी कीर्तनकार हे बोलत नाहीत, कारण त्यांना एक तर हसवायचं असतं नाही तर रडवायचं असतं, नाही का? कीर्तनकारांना एक तर हसवायचं असतं नाही तर रडवायचं असतं. ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे वास्तवाचं चिंतन कोणी करायला तयार नाही, खरा परमार्थ सांगायला कोणी तयार नाही, आणि त्यामुळे असंच वाहवत जातात. आणि वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान असंच आहे की काय असं नवख्या माणसाला वाटतं, आणि म्हणून वारकरी संप्रदायिक लोक जोडल्या जात नाहीत आणि स्वतःचं कल्याण साधू शकत नाहीत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे आपण जसं जसं वाचत जाऊ तसं तसं आमच्या जीवनाला निश्चितपणे चांगल्या दृष्टीनं कलटणी प्राप्त होणार आहे. आम्ही ज्ञानोबारायांचा हरिपाठ असेल, एकनाथ महाराजांचा हरिपाठ असेल, हा किमान रोज वाचायला हवा. आम्ही वारकरी असो किंवा नसो. काय सुंदर तत्त्वज्ञान संत महात्म्यांनी दिले. नाथ महाराजांचा एक अभंग जर आपण बघितला तर नाथ महाराजांनी अख्खं आपलं जीवनच सांगून टाकलंय. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं की हे बघा, कर्माचा सिद्धांत आपल्या धर्मामध्ये सांगण्यात आलेला आहे. हा प्रत्येक हिंदू जो स्वतःला म्हणून घेतो त्या हिंदूला हा कर्माचा सिद्धांत माहीत असणं अपेक्षित आहे. काय आहे हा कर्माचा सिद्धांत? तर जन्मोजन्मी जे आम्ही पाप केलेलं आहे, जन्मोजन्मी जे आम्ही पुण्य केलेलं आहे त्याचा साठा म्हणजे संचित आहेत, आणि हे संचित या जन्मामध्ये प्रारब्ध रूपानं भोगून संपवायचं असतं. थोडं अवघड सांगत नाही मी. पुन्हा माझ्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मी फार साध्या भाषेत बोलत असतो. जन्मोजन्मी जे पाप केलं आहे हा आपला पहिला जन्म नाही आहे. आपल्या आधी अनेक जन्म होऊन गेलेले आहेत, म्हणून मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे.
समान पाप आणि समान पुण्य घडल्यामुळे आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. त्यामुळे पाप आणि पुण्य जे आधी करून ठेवले त्याचा साठा म्हणजे संचित आहे. आणि हे संचित म्हणजे बँकेत ठेवलेली रक्कम आहे असं समजा. उदाहरण देतो म्हणजे सोपं होईल आपल्याला. बँकेत ठेवलेली ही रक्कम ही आपण आपल्याला गरज लागेल तशी तशी वापरून संपवणं अपेक्षित आहे. तर आपल्याला पुढचा जन्म मिळणार नाही. म्हणजे जे पापपुण्य आहे ते या जन्मामध्ये संपवून टाकायचं आणि या जन्मामध्ये जे आपण कर्म करतो ते कृष्णार्पण करून टाकायचं. पाप असेल नाही तर पुण्य असेल. त्याला क्रियमाण असं म्हणतात. म्हणजे जन्मोजन्मीचा साठा म्हणजे संचित. हे संचित या जन्मामध्ये भोगून संपवणं म्हणजे प्रारब्ध. आपण काय म्हणतो व्यवहारामध्ये, एखादा माणूस एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी अहोरात्र झटतो पण त्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. मग आपण काय म्हणतो, हे त्याच्या प्रारब्धातच नाही आहे. बस हे प्रारब्ध म्हणजे आधीचे जे पाप पुण्य आहेत ते या जन्मामध्ये आपण भोगणं म्हणजे प्रारब्ध आहे. ते या जन्मामध्ये संपणं गरजेचं आहे. आणि या जन्मामध्ये नवीन पापपुण्य जर निर्माण झालं नाही तर मोक्ष प्राप्त होतो. इतकं सरळ सरळ कर्माचा सिद्धांत आम्हाला शास्त्रकारांनी सांगून ठेवला आहे. मग या जन्मामध्ये पाप किंवा पुण्य असलं तर ते कृष्णार्पण करायचं. म्हणून आपल्याला काय केलं जातं, आपण यज्ञ करतो, आपण पूजा करतो, आपण सत्यनारायण करतो, आपण अभिषेक करतो. जे जे काही आम्हाला ब्राह्मणद्वारा सांगितलं जातं, शेवटी तो काय म्हणतो, हातात पाणी घ्या आणि सर्वात शेवटी सोडताना काय म्हणतो, तत्सत कृष्णार्पणमस्तु. याच्यामधली भावना ही आहे, मी केलेलं पुण्य जे आहे ते मी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. इदन्न मम, हे माझं नाही. ही भूमिका कर्म थांबवण्याच्या गरजेची आहे. म्हणजे पुण्य जे प्राप्त होणार आहे, प्रारब्ध तर भोगून संपवतोच आहे आणि पुण्य निर्माण होणार नाही आणि पाप करायचं नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे पुढच्या जन्माचं कर्मच निर्माण जर झालं नाही तर माणूस मोक्षाप्रत पोचतो. पण एवढ्या खोलात हल्ली कोणाला जायचं, कोणालाच जायचं नाही आहे. आम्हाला हे संचित जे आहे ते प्रारब्धाच्या रूपाने भोगून संपवायचं जर असेल तर दुःख येणारच आहे. मग तुम्ही परमार्थ केला तरी दुःख येणार आहे आणि प्रपंचासक्त झालात तरी सुद्धा दुःख येणार आहे. आपण काय होतं व्यवहारामध्ये, आपण अशी माणसं पाहतो की एखादा माणूस अत्यंत वाईट असतो मात्र त्याच्या जीवनामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी असतात. त्याचं घर चांगलं असतं, त्याची गाडी चांगली असते, त्याचे सगळे त्याच्या आजूबाजूची माणसं, त्याच्याकडे पैसा असतो आणि आपण चांगलं वागून देखील आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. पण याचं कारण काय आहे तर मागच्या जन्मीचे कर्म आहेत. त्यामुळे ठीक आहे, मागच्या जन्मामध्ये झालं नाही पण पुढचा जन्म घेऊच नाही संतांची अपेक्षा आहे. पण जर पुढचा जन्म घ्यावा लागलाच तर त्या जन्मामध्ये तरी आपली अवस्था चांगली असावी. ही भूमिका जर का आपल्याला बाळगायची असेल तर या जन्मामध्ये फक्त पुण्य केलं पाहिजे, पाप करायला नको. त्यामुळे संसारासक्त राहायचं नाही. पैसा, मी आपल्याला सांगत होतो, पैसा एखाद्याकडे भरपूर आहे, किती घर मोठं केलं म्हणजे समाधान आहे, कितीही मोठं केलं तर समाधान नाही. मी नेहमी एक कथा सांगतो. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याकडे माणसाचं खूप मोठं सांगितलं गेलेलं आहे. पण इंद्रदेव हा आपल्यापेक्षाही खूप काळ जगतो. देव आपल्यापेक्षा जास्त जगतात. एक इंद्रदेव किती जगतो तर एक चतुर्युग तो जगतो. म्हणजे काय, 48 लाख वर्ष हे एका इंद्रदेवाचं आयुष्य आहे. किती? 48,28,000 हे एका इंद्रदेवाचं आयुष्य आहे. असे 14 इंद्र जेव्हा मरतात, ऐका, असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. हे गणितशास्त्रात सांगितलं आहे. किती ब्रह्मदेव जगत असेल, असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. किती? 100 वर्ष. म्हणजे ते गुणाकार तुम्ही करत बसा. 14 इंद्र मरतात तेव्हा 12 तासाचा एक दिवस होतो, 24 तासांचा पण नाही. आणि 24 तासांचा म्हणला तर 12 दुने 24 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचे एक अहोरात्र होते आणि असा तो 100 वर्ष जगतो. एवढं मोठं आयुष्य आहे. ब्रह्मदेवापेक्षाही जास्त जगणारी माणसं आपल्याकडे होऊन गेलीत, पण आम्हाला माहितीच नाही. इंद्राने विश्वकर्म्याला बोलवलं आणि सांगितलं, माझ्यासाठी एक मोठाच्या मोठा राजमहाल बांध. सगळ्यांना आश्चर्य वाटलं पाहिजे की काय सुंदर बांधला आणि केवढा मोठा बांधलाय. सुंदर बांधून काढायचा. त्यांनी सांगितलं, काही चित्र असेल तुमच्या, संकल्पचित्र, तर मला सांगा कसं पाहिजे. ते म्हणले, हे बघ, तू विश्वकर्मा आहे, तुझ्या दृष्टीनं तुला जे चांगलं वाटेल, मला शोभणारं असलं पाहिजे एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. प्रचंड मोठं भवन बांधलं, इंद्राला शोभेल असं, आणि म्हणले, राजेसाहेब झालंय म्हणलं तुमचं भवन. इंद्र आला, त्याने ते राजभवन बघितलं आणि तोंड वाकडं केलं.
म्हटलं अरे काय बनवलंस म्हणले, हां अरे देवांचा राजा आहे, मला शोभणारं घर असलं पाहिजे, इकडं वाढव तिकडं वाढव, काय सांगायचं ते सांगितलं. पुन्हा ते तयार झालं, म्हणले राजेसाहेब तयार आहे. पुन्हा गेला, केलंय पण मला अजून काही समाधान नाही. म्हणले बाबा हे थोडं असं कर, ते थोडं तसं कर, अजून वाढवलं. विश्वकर्मा वैतागले आणि त्यांनी विचार केला की आता ब्रह्मदेवाला सांगण्याशिवाय पर्याय नाही, कारण इंद्राचा मालक ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाकडे तक्रार करण्यासाठी विश्वकर्मा गेले आणि सांगितलं, म्हणले देवा असं असं होऊ लागलंय, इतर देवांची सगळी कामं ठप्प पडलेली आहेत आणि हा माणूस सारखं इथं वाढव तिथं वाढव तिथं वाढव, थांबतच नाही आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं थांब, म्हणले येतो. ब्रह्मदेव फेरफटका मारतायत असं दाखवत दाखवत त्या परिसरामध्ये आले आणि असं नवीन काहीतरी पाहतोय असं आश्चर्यानं बघत बघत जेव्हा येऊ लागले तेव्हा इंद्राने बघितलं. म्हणलं अरे ब्रह्मदेव आले तिकडे, पाय पडले. म्हणले महाराज आपण इकडे कसं काय आलात? म्हणले काही नाही, म्हणले एका नवीन सृष्टीची रचना झालेली दिसली. म्हणलं कोण याचा ब्रह्मदेव आहे पाहावं. इंद्राने सांगितलं कशाची सृष्टी? म्हणले महाराज गरिबाची झोपडी आहे. जे ज्यांना आमचा बंगला आहे असं सांगायचं असतं ते आमच्यासारख्यानं म्हणतात गरिबाच्या झोपडीला पाय लावा, म्हणजे लक्षात घ्यायचं यांना म्हणायचं माझा बंगला आहे. काय म्हणले गरिबाची झोपडी? म्हणले माझ्यासाठी बांधलाय म्हणले राजवाडा. ब्रह्मदेवानी विचारलं सगळ्या देवांच्या राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी करण्याचा काही संकल्प आहे काय? म्हणले तुझा? नाही म्हणले देवा. नाही एवढं मोठं बांधलंय, मग तुम्ही किती जण आहेत? 2 जण आहेत. म्हणले कोण? मी आणि माझी बायको, इंद्राणी. इंद्राणी. ब्रह्मदेवानी विचारलं बाळा तुझं आयुष्य किती आहे? अरे तुझ्यासारख्या जेव्हा 24 मरतात तेव्हा माझा 1 दिवस होतो आणि तुझ्यासारख्याने अशा पद्धतीने एवढा सगळा विस्तार करायचं काय कारण आहे? ही चर्चा चालत असताना डोक्यावरती चटई घेऊन एक महात्मा तिकडून येताना दिसला, फक्त कमरेला लंगोटी बांधलेली लज्जा रक्षणासाठी. दुपारची वेळ होती. ब्रह्मदेव त्याच्या पाया पडले. आता ब्रह्मदेव पाया पडल्यानंतर इंद्राला वाटलं की ब्रह्मदेव ह्या माणसाच्या पाया पडतात, काय कारण आहे बरं? त्यांच्या हृदयावरती असा केसाचा एकदम मोठाच्या मोठा पुंजका होता आणि चक्र होतं. असं केसांचं मोठंच्या मोठं चक्र, दाट केस होते छातीवरती. त्यांनी विचारलं हे कोण आहेत? त्यांनी सांगितलं हे लोमशीर्षी आहेत. बरं, आणि हे चटई का डोक्यावरती घेतली त्यांनी? तेव्हा त्या लोमशीर्षीने सांगितलं, म्हणले बाबा ऊन लागू लागलं म्हणून घेतली. म्हणले इंद्राने सांगितलं मग ऊन लागू लागलं तर छत्री घ्यायची, म्हणली चटई काय घ्यायची डोक्यावर? तेव्हा त्या महात्म्यानं सांगितलं, म्हटलं अरे बाबा आपल्याला आयुष्यच किती आहे, एवढ्याशा आयुष्यासाठी कशाला काही जमा करत बसायचं? ब्रह्मदेवाने विचारलं बरं अजून काय वापर म्हणले या चटईचा? त्यांनी सांगितलं जेव्हा झोपायचं असलं ना हीच चटई मी खाली टाकतो आणि त्याच्यावर झोपतो. जगायचंच किती आपल्याला? जेव्हा मला थंडी वाजू लागली तेव्हा जमिनीवर झोपतो आणि हेच अंगावर घेतो. म्हणले जगायचंच किती आपल्याला? हे जगायचंच किती याच्याकडे इंद्रदेवाचं लक्ष होतं. आणि तेवढ्यात गंमत अशी झाली की गप्पा मारता मारता ब्रह्मदेवानी विचारलं हे सगळं बनवण्यासाठी किती विश्वकर्मे कामाला लावले? म्हणले तू सांग मला. इंद्र म्हणला किती विश्वकर्मे म्हणजे? विश्वकर्मा तर एक असतो. कारण हे बघा आपण कुपमंडूक वृत्तीचे आहोत. जी माणसं गावाच्या बाहेर पडत नाहीत त्यांना जग किती मोठं हे कधी कळत नाही. इंद्राला माहितीच नाही की अनंत ब्रह्मांड आहेत, प्रत्येक ब्रह्मांडाचे अनेक इंद्र आहेत, अनेक ब्रह्मदेव आहेत. त्याला वाटलं मीच म्हणजे सर्वे सर्व आहे. जसं एखाद्या गावातला नेता असतो त्याला असं वाटतं मी म्हणजे गाव. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तो शहरात जात नाही तोपर्यंत. जेव्हा तो शहरात जातो तेव्हा हा त्यांच्यासमोर सूर्यासमोर काजवा ठरतो. मग आपण स्वतःला किती मोठं समजायचं? प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आपण मोठे नाही ती गोष्ट आपण लक्षात ठेवा. फार फार फडफड करण्याची अजिबात गरज नाही. ते चर्चा चालू असताना मुंग्यांची रांग जाताना दिसली आणि ते दोघंही महात्मा आणि ब्रह्मदेव एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसले. हे हेरलं इंद्रानी. इंद्रानी विचारलं, म्हणले ही मुंग्यांची रांग बघण्यात हसण्याचं काय कारण आहे? म्हणले मुंग्यांची रांग आहे, हसण्याचं काय कारण आहे? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं याच्यातली प्रत्येक मुंगी मागच्या जन्मी इंद्र होती म्हणले. असं म्हणल्यानंतर त्यांचं तोंड पडलं. अरे म्हटलं इंद्रही मुंगी होऊ शकतो?
पण तो महात्म्याशी चर्चा करताना त्याचं तेच, मग आपल्याला जगायचंच किती आणि करायचंच काय. इंद्र वैतागला. म्हटलं तुम्ही मी खूप वेळापासून तुम्हाला पाहतोय, एकच गोष्ट तुमची, आपल्याला जगायचंच किती आणि कमवायचंच काय, जगायचंच किती आणि साचवायचं काय, हे सारखं सारखं तुम्ही बोलताय. म्हटले तुमचं आयुष्य किती आहे म्हटले. त्या महात्म्याने सांगितलं, माझ्या हृदयावरचा एक केस गळून पडला की एक ब्रह्मदेव मरतो, आणि असे सगळे जेव्हा केस गळून पडतील तेव्हा माझा मृत्यू आहे. एवढंच जर आयुष्य आहे तर काय वाढून करायचं. विठ्ठल विठ्ठल. हो, या दृष्टांताचा अर्थ असा मुळीच नाही की काही करायचं नाही. मी काय म्हणतो आपण लक्षात घ्या. काहीच करायचं नाही असं नाही आहे. जे प्रारब्धानं मिळतंय त्याच्यामध्ये समाधान माना, प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नानं कोणाचं नुकसान होईल असे प्रयत्न करू नका. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि जे आहे ते सगळ्यांना प्राप्त व्हावे अशी व्यापक भूमिका जर का आपण ठेवली तरच त्या कमवण्याला काही अर्थ आहे. नाहीतर आपण कितीही जरी कमवलं तरी हे आपल्या हातून जाणार आहे. मी अशी अनेक माणसं बघितलेली आहेत, 7-7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा जमा केलेला आहे. 3ऱ्या पिढीमध्ये सगळं संपतं. माझे शब्द लक्षात ठेवा. जर योग्य वापर त्या संपत्तीचा झाला नाही, 3ऱ्या पिढीमध्ये सगळं संपतं. नावासकट सगळं संपतं. पैसा तर संपतोच, संपत्ती संपते, अधिकार संपतो, पद संपतं, नावासकट सगळं संपून जातं. त्यामुळे उत्तमची उरे कीर्ती मागे, आपल्याकडे जे आहे आपण समाजासाठी लावलं पाहिजे. आपण एकटे त्याचा उपभोग घेता कामा नये. समाजाला काहीतरी व्यापक दृष्टिकोनातून आपलं सहकार्य व्हावं, ही भूमिका जर आपण बाळगली तर आपलं स्मारक कधीतरी बांधल्या जाईल. नाहीतर माणसं म्हणतील बरं झालं मेला म्हणलं एकदाच. असं झालं नाही पाहिजे. म्हणून किती संपत्ती जमा करावी याला काही मर्यादा आहे. आयुष्य आपलं बघा, 100 वर्षांचं आयुष्य आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये अर्धा दिवस, अर्ध आयुष्य आपलं झोपण्यामध्ये जातं. मध्ये बालत्व, बाळपण असतं, त्याच्यात आपल्याला कळत नाही काय करायचं काय नाही. पीडा, रोग, क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आमच्याकडनं कशाचं भजन होत आहे? परमात्म्याचं भजन सुद्धा आमच्याकडनं होत नाही. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर संत महात्मे अगदी आपल्या वर्मावरती बोट ठेवत आहेत आणि आपल्याला सावधानतेचा इशारा देत आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात काळाने ग्रासीले सावधान भार, काळाने ग्रासीले सावधान भार, काळाने ग्रासीले सावधान भार, काळाने ग्रासीले सावधान भार, काळाने ग्रासीले सावधान भारे, काळाने ग्रासीले सावधान भारे, काळाने ग्रासीले सावधान भारे, काळाने ग्रासीले सावधान सोड बळकरा हरी नाम, सोड बळकरा हरी नाम, आयुष्य सरगिया कोण बासा गातो, आयुष्य सरगिया कोण बासा गाती, आयुष्य सरगिया कोण बासा गाती, आयुष्य सरगिया कोण बासा गाती. सोड बळकरा हरे
आयुष्य गेले या कोण पासागाती आयुष्य गेले या कोण पासागा हो काळाने जासिले सावधान भारे सोडे वन करारे हरी काळाने सोडे वन करारे हरी काळाने रासिले भारे सोडवन करारे हरी काळाने सोडवन करारे काळाने ग्रासिले सावधान व्हारे काळाने ग्रासिले सावधान व्हारे सोडवण करा रे हरिनामे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सावधानतेचा इशारा देतात की काळ क्षणाक्षणाला पुढे चाललाय. भगवान श्रीकृष्णानं 4 प्रश्नांची उत्तर दिली धर्मराजाच्या. धर्मराजानं विचारलं, देवा असं काय आहे जे सातत्यानं घटत जातं. दुसरा प्रश्न विचारला, देवा असं काय आहे जे सातत्यानं वाढत जातं. तिसरा प्रश्न विचारला, असं काय आहे की जे घटतही नाही आणि वाढतही नाही, आणि असं काय आहे जे घटतही आणि वाढतही. असे 4 प्रश्न धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला विचारले. आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं जाणण्याचं काही कारण नाही. पहिला प्रश्न जो विचारला, असं काय आहे जे सतत घटत जातं, भगवंतानं उत्तर दिलं, काळ हा सातत्यानं घटत जातोय. आत्ता गेलेला क्षण हा पुढच्या वेळी आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोरा वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आपल्याला जर आपलं कल्याण कशामध्ये आहे हे जाणून घ्यायचं असेल तर संत वाङ्मय वाचा, ते सांगतायत आयुष्य जात आहे पहा. बघा म्हणे, आयुष्य सातत्यानं चाले. काळ जपतसे महा, स्वहिताचा घोरा वहा, स्वहिताचा विचार करा आणि काय करा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, भगवंताचं ध्यान करा. हे आम्हाला साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून काळाने ग्रासले, आता तरी सावधान व्हा आणि काय करा, भगवंताच्या नामस्मरणानं स्वतःची सोडवण करून घ्या. मी नेहमी सांगतो की नामाचं काय महात्म्य आहे, काय असं नामाचं एवढं महात्म्य आहे की संत महात्मे वारंवार देवाच्या नामाच्या संबंधाने आपल्याला उपदेश करतात की नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. काय कारण आहे? कारण त्या नामामध्ये असणारी शक्ती आहे. नामनोस्ते यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे, न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाहा. आम्हाला शास्त्रकार असं सांगतात की त्या नामामध्ये ताकद काय आहे, तर पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद भगवंताच्या एका नामामध्ये आहे. म्हणून भगवंताचं नाम हे सातत्यानं जपलं पाहिजे. आम्हाला साधू संतांचे अभंग जर आम्ही बघितले तर बहुतांश अभंग हे भगवंताचं नाम घ्या असा उपदेश करणारेच आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला किंवा भगवंताचं स्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल घडणार आहे आणि हे बदल घडणं गरजेचं आहे. पण आपल्याला ते कळत नाही. मी पुन्हा सांगतो की आम्ही संसारामध्ये आसक्त आहे. संत ही संसारामध्ये असतात, आपणही संसारामध्ये असतो. त्यांनाही तो त्रास होतो जो आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये होतो. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकाराम महाराजांना काय त्रास झाला, तर काट्याने मारलं, अंगावरती उकळतं पाणी टाकलं. पण ते समोरच्याला काही त्याचा त्रास देत नाहीत. ते भगवंताकडे बोलतात, जळे माझी काया लागला वणवा, धावरे केशवा माय बापा, पेटली ही सकळ कांती रोमावळी. ही भूमिका आपल्याला माहिती आहे. बरं, त्याच्या आधी नाथ महाराजांचा विचार करा. नाथ महाराजांना काही कमी त्रास झाला का? यवन अंगावरी थुंकला. एका मुसलमानानं नाथ महाराजांच्या अंगावर किती वेळा थुंकावं 100च्या वर वेळा थुंकावं, मात्र तरी देखील एकनाथ महाराजांनी स्नानाला जावं. किती त्रास झाला. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की समाजाचा एकनाथ महाराजांना त्रास झाला. पोटचा मुलगा घर सोडून निघून गेला का? कारण एकनाथ महाराज प्रवचन मराठीत करतात म्हणून. पुढे कालांतरानं तो पुन्हा आला, नाथ महाराजांचा अधिकार कळाला आणि नंतर एकनाथ महाराजांचे शिष्य हरिपंडित महाराज बनले. हा भाग निराळा आहे. स्वतःच्या मोठ्या मुलीचा नवरा हा बाहेर ख्याली होता. तो त्रास नाथ महाराजांना काही कमी होता का? नाथ महाराजांनी त्याला उपदेश केला
बर स्वतःच्या मुलीचा मुलगा म्हणजे कवी मुक्तेश्वर जे आहेत ते जन्मतःच मुके होते, पण नाथ महाराजांच्या कृपेने गालाला स्पर्श केला आणि तो महाकवी बनला. त्रास कमी आहे का? मुलगी भांडली, जगावरती सगळं उपकार तुम्ही करता, जगाचं कल्याण करता आणि स्वतःच्या नातवाचं तुम्हाला वाटत नाही काही? कमी आहे का त्रास? व्यवहारामध्ये जो आपल्याला त्रास होतो तोच संतांना देखील झालेला आहे. त्याच्या आधी जा, ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास झाला. मांडे खायचे तर खापर सुद्धा मिळालं नाही. त्रास कमी आहे का? पण तरी सुद्धा काही तक्रार नाही. विचार काय? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो दुरितांचे विश्व जो जे. समाजाचाच विचार आहे, दुसरा कोणाचा विचार नाही. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर आम्हाला साधू संतांचं जीवन आदर्शवत दिसतं. त्यांच्याही जीवनामध्ये दुःख आहे आणि आमच्याही जीवनामध्ये दुःख आहे. एक महत्त्वाचा भेद जो आपल्याला कळत नाही. एक माणूस एकनाथ महाराजांच्याकडे आला आणि म्हणू लागला, महाराज तुमच्या जीवनामध्येही त्रास आहे, आमच्याही जीवनामध्ये त्रास आहे, पण तुमचा त्रास आम्हाला बाहेर दिसत नाही आणि आम्ही तर नेहमी व्यक्त होऊन मोकळे होतो. असं काय कारण आहे? तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं, ते बाकीचं सगळं जाऊ दे म्हणले, 8व्या दिवसाचा सूर्योदय की तू पाहू शकणार नाही असं मला तुझं भविष्य दिसतंय म्हणले. तरी डोक्याला हात लावला, म्हणले आता हे काय सांगितलं, म्हणजे 7 दिवसांचं आयुष्य आहे माझ्याकडे? हो. 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकणार नाही? नाही. आता काय करायचं? असं सांगितल्याच्या नंतर घरी गेला. बायकोशी रोज भांडणारा आज शांत बसलेला, खाण्यापिण्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून शिव्या देणारा आज निमूटपणे बायको जे देते ते खाऊ लागला. बायकोला आश्चर्य वाटलं, आज कसं काय सूर्य पश्चिमेकडून उगवला, काय झालं? मुलांशी नीट वागू लागला, जे पाहिजे ते द्यायला तयार. भावाचं शेत कोरून कोरून स्वतःच्या भागात घेतलं होतं. भावाला बोलवलं, म्हणले ही सीमारेषा आहे, ते तुझं, हे माझं आहे. ज्यांचे पैसे घेतले होते व्याजासकट परत करून दिले. असे 7 दिवस सगळं चांगलं चांगलं करत 7व्या दिवशी संध्याकाळी विचार करू लागला. बरं झालं म्हणले, नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं 7 दिवसांचं आयुष्य आहे. अहो 7च दिवस शिल्लक राहिलेत, वाईट वागून करायचं काय? आपल्याला समाधान आहे बरं का म्हणले. आता त्याचं मन त्याच्याशी गप्पा मारू लागलं. समाधान आहे, बरं झालं नाथ महाराजांनी सांगितलं आपल्याला की 7 दिवसांचं आयुष्य आहे आणि जर कळालं नसतं तर असंच आपण मेलो असतो. झालं. आता आदल्या दिवशी रात्री तो झोपताना विचार करू लागला, आता आपली आजची शेवटची रात्र आहे, उद्याचा सूर्योदय आपण पाहू शकणार नाही. त्यामुळे आता बायका मुलांकडे बघत बघत विचार करत करत त्याला कधी झोप लागली काही कळालं नाही. सूर्योदय झाला आणि त्याचे डोळे उघडले. आता डोळे जरी उघडले तरी त्याला असं वाटलं की मी मेलेलो आहे, कारण नाथ महाराजांनी सांगितलंय म्हणून तो आपला पडून राहिला. बायको विचार करू लागली, डोळे उघडे, तिकडं तिकडं टकामका बघू लागले, तर उठत का नाहीत आज? बायकोने विचारलं, काय झालं उठायला, उठत का नाहीत? तो पडूनच राहिला, कारण त्याला असं वाटलं आपण मेलेलो आहे, बोललेलं आपल्या बायकोला कळणार नाही. पण तरी सुद्धा बायकोनं उठून बसवलं आणि म्हणजे झालं काय तुम्हाला आज? त्यांनी विचारलं, मी जिवंत आहे. अरे काय झालं म्हणले तुम्हाला मरायला? जिवंत आहेत म्हणले तुम्ही. आनंद झाला. काही न बोलता धावत धावत नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये गेला. महाराज तुमचं भविष्य खोटं ठरलं, ते बघा तो सूर्योदय, बघा 8वा दिवस आहे, मी जिवंत आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, मला माहिती आहे तू जिवंत राहणार आहेस म्हणून. म्हणले मग तुम्ही असं का सांगितलं की 7 दिवसाचं आयुष्य आणि 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकणार नाही? नाथ महाराजांनी सांगितलं, ते बाकीचं सगळं जाऊ दे, 7 दिवसात काय काय केलं सांग म्हणले. त्यांनी सगळं सांगितलं. बायकोशी चांगला वागलो, मुलांशी चांगला वागलो, भावाची भांडणं मिटवली, अमुक केलं तमुक केलं. कसं वाटलं रे म्हणले? म्हणले समाधान वाटलं. बरं हे का केलंस तू? म्हणले नाथ महाराज तुम्हीच सांगितलं होतं 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. नाथ महाराजांनी सांगितलं, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. 7 दिवस सांगितल्यानंतर तू एवढा चांगला वागतोस बाबा, आमच्या डोळ्यासमोर हा विषय असतो की पुढचा क्षण आम्हाला जगायला मिळणार आहे की नाही, आणि त्यामुळे कोणी कितीही काही केलं तरी आमची आनंदी वृत्ती असते. विठोबा रखुमाई, रखुमाई,